तर डान्सबार प्रकरणात आरोपांची राळ उठलेल्या योगेश कदम यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठराखण केली। योगेश, चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं। तर शिंदेंच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे। तर डान्सबार प्रकरणी योगेश कदम यांच्यावर आरोप झालेले होते। तर चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं खेडमधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणारे डान्सबारच्या मुद्द्यावरून आरोप करतायत। वेगवेगळ्या आरोपांच्या घोटाळ्यांमध्ये अडकलेले, त्या संदर्भात आरोप झालेले लोक डान्सबारच्या मुद्द्यावरून आरोप करतायत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पाठराखण केली। शिंदे साहेब काही आरोप माझ्यावरती देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे। त्याला पत्रकार परिषदेमार्फत जी उत्तर द्यायची आम्ही ती उत्तर आम्ही दिलेली आहेत। माझ्या देखील कारकिर्दीमध्ये योगेश कदमवरती का डाग लागल्याचं एकही काम करणार नाही, कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही या खंडावून सांगतो। समोर रामदास भाईंचं नाव पुढे खाली होईल असं काम माझ्याकडून कधी घडणार नाही। समोर रामदास भाईंची ताकद आमच्या पाठीशी उभी असताना आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही। म्हणून आमचं काम अतिशय स्वच्छ पद्धतीने काम या राज्यामध्ये आपलं काम चालू आहे। दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कफन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, असे किती लोक आहेत। किती किती कराल आणि तुम्ही योगेश कदमवर आरोप करताय, तुम्ही खासदार श्रीकांत शिंदेवर आरोप करताय। काळीचाही संबंध नसताना शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35 ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही। सभापतीने आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाही। म्हणजे कसं हे मॅरेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्यावरती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही। मग कसं? मग हे कसं काय? हे काय मॅनेज झालं बघा? शिंदे साहेब, याच्या खोलवरती आपल्याला जायला लागेल। मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठे रचलं जात की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे। आता एकनाथ शिंदे मागे एकदा अधिवेशनात म्हणाले होते की मी 50 डान्स बार बंद केले वगैरे। आताच्या घटकेला मी गृह मंत्रालयाकडे 15 डान्स बारची लिस्ट पाठवली जे सर्रासपणे ठाण्यात चालतात, त्याच्या व्हिडिओ सकट, डिटेल सकट मी हे गृह मंत्रालयाकडे पाठवलंय आणि ते शिंदेंच्या ठाण्यात चालतात। एका वेळेस 40 ते 50 बायका नाचतात, याचे व्हिडिओज देखील मी गृह मंत्रालयाकडे पाठवलेत। त्याचा उलगडा सुद्धा आता होईलच। तिथे सुद्धा रेड झाल्यावर एकनाथ शिंदे काय बोलतात, काय वागतात आणि खरं काय परिस्थिती आहे ते सगळं जाहीरच होईल। रामदास कदमांनी पाठराखण करणं मी समजू शकते, कारण काही झालं तरी आपला बबड्या असतो। बबड्याच्या बाबांना हे का कळत नाहीये की साला आपण सत्तेत आहोत, नुसते सत्तेत नाही, आपलं पोरग चक्क गृहराज्यमंत्री आहे। आपण ज्यांच्या भरोशावर गुवाहाटीला पळून गेलो होतो त्यांच्या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी टाकलेली आहे। याचा अर्थ आपला काउंटडाऊन सुरू झालेला आहे। फक्त बबड्याचा बाबा बबड्याला फार समजावून सांगत जाऊ दे म्हणजे ठीक आहे उगी उगी बाळा रडू नको। आपल्या आईच्या स्मरणार्थ किंवा आपल्या आईच्या नावाने चक्क बार उघडावा आणि त्या बारमध्ये बायका नाचून पैसा कमवण्याची फार म्हणजे विचित्र वाटतं, गाडड आहे।